मित्रांनो परत आपण आता अड्ड्यामध्ये घुसलोय। आता अड्ड्यामध्ये बघूया किती नामवंत प्रकारची बैल आपल्याला बघायला भेटणार आणि इकडे बघू शकता अड्डा किती खचाखच भरलाय। आणि आज आपल्याला मजा काय येणार आहे माहिती का, पिसरवे मैदान नवीन आहे आणि नवीन मैदान असल्यामुळे ना आपण सगळी जेवढी बैल असतील तेवढी सगळी बैल आपल्याकडे आज इथे बघायला भेटणार आहेत आपल्याला। आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, अड्डा भरल्यामुळे ना फुल पब्लिक जमा झाली इकडे। आपले सुरज दातीलकर पण आलेत आणि आशित म्हात्रे पण आले आपला। इथं बैल बांधलेली आहे त्यांची। पुढे जाऊया, कुठले बैल आले ते आपण चेक करूया। रक्तेमुंडीची पण सोय आहे थोड्या वेळाने आपण त्याचे पण आस्वाद घेऊ। तर इथे एवढ्या चांगल्या प्रकारची बैल सगळी बांधलीत, तर आपण चेक करायचं आहे कोणते बैल आलेत। आणि आता शर्ती ज्यांच्या जमले असतील ते शर्ती लोक घेऊन जातील। आपण पुढे जाऊया आता, थोड्या वेळानंतर आपण चेक करूया काय होणार आहे ते। आराम करतात मंडळी। इकडं पण बैल आहेत, ती छोट्या बैल आहेत। इकडं पण एक बैल बांधलेलं आहे। चला तर आज कोणीतरी हाक मारली आपल्याला हाक मारली आहे, तर मित्रांकडे जाऊया आणि आपल्या मित्रांना भेटूया। ते मित्र आलेत, त्या मित्रांनी बोलवलं म्हणजे आपण जाणं आपलं काम आहे। हा भावा कसा आहेस? ना आता बैलांचा कसा आहेस भावा? ठीक आहे। आता कुठली बैल आहे तुझी? नाव काय? यो इचू आहे, हा तो राजा आहे, तो कृष्णा आहे, तो कालावाला इचू आणि तो यो राजा आहे, राजा, तो कृष्णा तो सम्राट, हा राजा, हा कृष्णा, हा सम्राट, हा रोलेक्स। हा असं आहे ना, छोट्या मुलाला आणि स्वरा तरी काय करणार नाही। हा का खूप शांत प्रकारचा बैल आहे बोलतात। हा मारत नाही काय ना, हा माहिबे इकडे छोटा माहिबा बोलतो नाही, हा छोटा माहिबे। याचं नाव काय? रुद्रा। छोटा माहिब्या आणि हा आहे रुद्रा। एक नंबरमध्ये कसं उभा आहे बघा रुद्रा। आता 2 वेळेला 1 नंबर मारला, 2 वेळा 1 नंबर केला का? खूप धन्यवाद मित्रांनो तुमच्या बैलांसाठी। आपण दादाने भेटतो इथे आता टेम्पोजवळ। दादा काय बोलतो बघू। मित्रांनो आपण आपल्या दादांना भेटतोय। आपण पिसरवेमध्ये आलो होतो, बिनजोडची शर्यत आहे आणि तिकडे आलो होतो आपण आणि आपले दादा भेटलेत आणि आपल्याला खूप बरं वाटलं की त्यांनी एक गावठी प्रकारचं बैल बाळगलं आहे, हे मला खूप आवडलं। त्यासाठी आमचे पाय थोडे थांबलेत दादांसाठी। तर आपण बघूया की बैलाची त्यांच्याबद्दल जो विच्चू आहे त्या विच्चूबद्दल सुद्धा आपण काय त्यांची प्रतिक्रिया बघणार आहे। कारण की बिनजोडची बैल अशी गावठी जे बैल आहे हा तुम्हाला खूप आवडला, कारण की असे बैल कोण सहसा बाळगायला बघत नाहीत, कारण की त्यांना वाटतं की पळणार नाही, कमी पडेल। पण ह्याचा काय जो इतिहास आहे ना ते दादाच सांगतील। तर आपण दादांना भेटूया ते। नमस्कार दादा। नमस्कार दादा नाव कसं तुमचं? रुपेश बालाराम पवार। कुठले? मांगरूलचे। दादा काय सांगाल तुमच्या बैलाबद्दल? यो आता आम्ही गेल्या वर्षी घेतला होता। हा गेल्या वर्षी घेतला होता, त्याच्यावर केले आम्ही 4-5 शर्ती। हा कसं वाटतं तुम्हाला आता गावठी बैल घेता तुम्ही, तर तुम्हाला कशी प्रतिक्रिया असते तुमच्या लोकांची? म्हशावर पण घेऊन गेलो तो विकायला, हा तो पलत पण नव्हता म्हणजे आम्ही एक फेरा देऊन बघला, चांगला यायला लागला। हा तर चांगला यायला लागला, मग आम्ही ठेवला त्याला घरीच। घरी ठेवला आणि त्यांच्यावर शर्ती केल्या 4-5, त्या विजय झाल्या आमच्या। दादा म्हणजे तुम्हाला आता त्याला घेऊन जाता, हा गावठी बैल आहे बरोबर, अड्ड्यामध्ये नेत आहे, तर तुम्हाला कसं म्हणजे एकदम जोश कसा असतो तुमच्या मनात? एकदम म्हणजे असा शर्तीत गेल्यावर एकदम आम्हाला आनंद असतो म्हणजे। हा आता दादा तुमची चुरशीची काही एका दुसरी शर्यत झालीच असेल की तुमची आतापर्यंत? आमच्या 4 शर्ती झाल्या, त्यात आम्हाला 4रीला म्हणजे विजय भेटला का? आज जमले का याची? नाही जमलं। आता जमवणार आहे का? गावठी बैल बोलला तर कोणी येत पण ना आमच्याकडे। हो बरोबर दादा, पण गावठी बैलाचं एवढं तुम्ही सांभाळून करताना ती खूप चांगली गोष्ट आहे। कारण की सध्या बघायला गेलं तर मोठी बैलं घेणं, चांगल्या रेसची बैलं घेणं, चांगल्या किमतीची बैलं घेणं, अशा पद्धतीचं खूप प्रकार चालतात। पण तुम्ही गावठी बैल सांभाळून सुद्धा आपल्या नाद पूर्ण करता, हे खूप गरजेचं आणि इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला कसं वाटतं याच्याकडे बघता तुम्ही? याच्याबद्दल आता तुम्हाला काय बोलू, आम्हाला म्हणजे पूर्वीपासून शौक आहे। तर आमचा काय मधीन जरा या झालता, म्हणजे बैल आमचं जरा लॉस मध्ये होते, तर आम्ही शर्ती बंद केले। तर आमच्या घरच्या गायला एक वासरू झालता, तिथनं आमची वापस सुरुवात झाली। म्हणजे गाय बाळगणं सुद्धा मित्रांनो किती इम्पॉर्टंट आहे बघा। गाय आहे ना तुमची, ती कोणत्या जातीची आहे? गावठीच होती। गावठीच आहे का? त्याचं दूध वगैरे सर्व जे काय असेल ते तुम्ही सगळं वासराला बरोबर। तर दादा तुमचा शौक सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पाळताय, म्हणजे बघावं तसं म्हणायला गेलं गावठी वासरू कोण बाळगत नाहीत जास्त, सगळे कसे धावणारे शर्तीचे बैल सगळे घ्यायला बघतात।
तर घरातल्यांचा कसा सपोर्ट असतो तुम्हाला म्हणजे? घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आम्हाला. हां, सगळ्यांना बारीक आवडतो. पोरांपासून तर सगळ्यांना शौक आहे. पाडशील ते मला. मग आता दादा आज जमली आहे शर्यत, आता तुमची जमवणार आहे तुम्ही थोड्या वेळात. आता तुम्हाला सुद्धा शर्यत आता पुढे झाली तर तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. ह्याच्यानंतर पण तुमचा बैल चांगलं तुमचं नाव करू देत आणि जेवढ्या शर्यती होतील तेवढ्या तुम्ही जिंकू दे, अशा आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद दादा.